मी कॅप्टनचं कौतुक करेन. कॅप्टन संघनायका तुम्ही महेश साखळकर, आणि तो ज्या शैलीमध्ये बोलतो ना, गोव्यामध्ये ती शैली खूप प्रसिद्ध आहे, खूप फेमस आहे. मी मालवणीमध्ये त्याने कोकणी भाषेमध्ये मला उत्तर दिलं, पण त्याचं कॉम्बिनेशन किंवा त्याची जी बोलण्याची पद्धत ही खूपच मनमोहक असते. खूप आतुरतेने प्रेक्षक वाट बघत असतात की महेश नक्की याच्यापुढे काय बोलणार. फक्त एक प्रश्न मला विचारायचा राहिला होता, की बॅटिंग जर तुझी टीम करते, तर तुझा संघ किती धावसंख्या तर निश्चितच मजल मारेल किंवा किती धावसंख्या करेल. तर त्याचं उत्तर असं, त्याच्यावर उत्तर नेहमीच आम्ही ऐकतो, बॅट्समन आतमध्ये गेल्यानंतर बॅट्समन ठरवतील किती करूचे ते, माका काय माहिती. सो कॅप्टन इज महेश साखळकर मलिंगा. नेक्स्ट केतन म्हात्रे, रजत कुडाळकर, राकेश कहर, अमित नाईक, ओमकार देसाई, आशिष मेहरुल, आकाश शिंदारिया, फिरोज शेख, प्रीतम बारी अँड पंकज पाटील पालन, आणि इम्पॅक्ट प्लेअर रोहित नार्वेकर इज द स्क्वॅड ऑफ द धासकर स्टार गोवा. ग्लोरी स्पोर्ट की बात करें तो रफीक तांबोली है, नीलेश बिलारे, रोहित पवार बहुत ही शानदार बल्लेबाजी कर सकते हैं। अप्पा काशित जिन्होंने 5वें नंबर पर आज बहुत बढ़िया बल्लेबाजी की। बरकत शेख शानदार गेंदबाजी और बल्लेबाजी कर सकते हैं। विश्वजीत गरुड़ ने अपना जलवा दिखाया है, बहुत बढ़िया बल्लेबाजी की। संग्राम फॉर्म में है, इन्होंने भी बहुत दमदार बल्लेबाजी की है। गणेश कदम, क्षितिज मोरे और उसके साथ सूरज पाटिल, उनको मौका मिल रहा है इस प्रतियोगिता में। तो एक तरफ मैं ऐसे कहूँगा कि अनकैप खिलाड़ी है, क्योंकि बहुत सारे रिकग्नाइज खिलाड़ी आप देखेंगे दूसरी एंड पर, दूसरे छोर पर, और जब आप बल्लेबाजी करने के लिए देखेंगे तो लंबी बैटिंग लाइनअप है। तो ये जो मुकाबला है जिसमें बहुत सारे यंग खिलाड़ी को आप खेलते हुए देखेंगे, और सातारा, कराड़, इस क्षेत्र से बहुत सारे खिलाड़ी हैं, महाराष्ट्र से। तो दूसरी तरफ प्रसाद जी बताइए कि जो खिलाड़ी है अपोनेंट टीम के पास, धारसिकल गोवा के पास, वो बहुत सारे प्रोफेशनल खिलाड़ी। हो, निश्चितच. जो जसा मी पहिल्या मॅचमध्ये उल्लेख केला होता प्रशांत, की दाटसकळ स्टार गोवा, महेश साखळकर एक मॅच विनर क्रिकेटर आहे, जो कधीही सामना सोडत नाही. जसा तो कॉमेंट्री मगाशी आपण बघितलं, की जेव्हा टॉस झाला त्याचा पण इंटरव्ह्यू घेतला, जेवढा तो हसत खेळत असतो ना, ग्राउंडच्या आतमध्ये सुद्धा त्याचाच तोच प्रयत्न असतो, की माझ्या टीमने हसत हसत खेळत राहिलं पाहिजे, जेणेकरून एक चांगलं कॉम्बिनेशन होतं, जेणेकरून एक चांगलं वातावरण ग्राउंडच्या आतमध्ये खेळाडूमध्ये असतं, आणि तो प्रयत्न नेहमीच तो करतो. आणि त्याच प्रयत्नात आपण बघितलं, की गतवर्षी त्याने या स्पर्धेत चॅम्पियनशिप पटकावलं, डिफेंडिंग चॅम्पियन आहे, आणि आपण बघतोय त्याच्या आतमध्ये आता बॅटिंगला उतरलाय. त्याचबरोबर मी कौतुक करेन ते अपोनंट टीमचं, ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई. बघा, एक शिस्त असते क्रिकेटमधली, जी क्रिकेटमधली शिस्त आपण या खेळाडूंच्या माध्यमातून बघतोय. आणि आतापर्यंत आपण हे चित्र बघितले प्रशांत, की इथे मात्र कुठल्याही प्लेयर्सने, कुठल्याही संघनायकाने किंवा संघमालकाने ऑर्ग्युमेंट कुठल्याही कॅप्टनशी, कुठल्याही आमच्या पंचांशी किंवा कमिटीशी केली नाही आहे. पण त्यामध्ये शिस्तबद्धता ही आपल्याला बघायला मिळाली, की ग्राउंडच्या आतमध्ये जेव्हा प्रवेश करता तो कशाप्रकारे प्रवेश करायला पाहिजे, हे मात्र आपल्याला बघायला मिळते. ते म्हणजेच ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई संघाच्या माध्यमातून मागच्या सामन्यात सुद्धा त्यांनी तेच चित्र दाखवलं. जेव्हा ग्राउंडच्या आतमध्ये ते प्रवेश करतात किंवा ग्राउंडच्या बाहेर येत आहेत, तर एका रेषेमध्ये, एका ओळीमध्ये ते बाहेर येतात किंवा आतमध्ये जातात. क्रिकेट का खेल जेंटलमैन लोगों का है, तो डिसिप्लिन होना बहुत जरूरी है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। केतन म्हात्रे, जिनके ऊपर निगाह रहेगी, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, और अच्छा प्रदर्शन केतन म्हात्रे का रहा है टेनिस क्रिकेट में। दूसरी एंड पर रजत कुडालकर, जिनके बारे में प्रसाद बहुत सारी चीज़ें आपने बताई, और अब दोनों के ऊपर निगाह रहेगी गेंदबाजी का बागडोर संभलते में अमरीश यादव। फ्रंटलाइन गेंदबाज है, रोडेंट से गेंदबाजी करने के लिए तैयार। और जैसे कि केतन म्हात्रे जब मैदान के अंदर आते हैं तो उनके बारे में बहुत सारी चर्चा होती है। आईएसपीएल के पहले संस्करण में बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था, विजय पावली के खिलाफ लगातार 5 छक्के जड़े थे। नॉस्टार में बिल्कुल मैन ऑफ द सीरीज रहे हैं। 2021 और 23 में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा। सांघी प्रीमियर लीग में केतन म्हात्रे, इन्होंने पहली बाइक कब प्राप्त की थी उसके बारे में मैं बताऊंगा। 4 व्हीलर इनको कब मिली थी, स्कोर अभी भी बल्लेबाजों को वो खाता खोलना है। केतन म्हात्रे स्ट्राइक रेंज पर, रजत कुडालकर, जिनके ऊपर निगाह रहेगी। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज केतन म्हात्रे। मैंडेटरी पावर प्ले, नो बॉल का इशारा, नो बॉल के साथ आगाज किया गया, और नियंत्रण भी नहीं था। काफ़ी लेग स्टंप के बाहर गेंद थी, और वो स्टेपिंग के बारे में बहुत चर्चा हुई कल भी। और अब फिलहाल ऑनफील्ड अंपायर ने नो बॉल का इशारा किया, ये गेंद आपको दोबारा डालनी है। अमरीश यादव, थोडंसं आपण बघितलं, की चुकला केतन मात्रे. जर चेंडू रिलीज झाल्यानंतर जसा पंचांनी नो बॉल कॉल केला, त्याने हात अक्षरशः डोक्यावर नेले, आणि बघू शकता नो बॉल कसला आहे. तर हो, पिचिंग एक्झॅक्टली आपण बघतोय, की आपण फ्रंट लेग जो आहे तो आपण एक्झॅक्टली बघितला, तो म्हणजेच पॉपिंग रेजच्या पलीकडे ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल कॉल केलाय. आणि आता बघूया, फ्रीट असेल तो केतन मात्रेसाठी पुढचा चेंडू. सांगी प्रीमियर लीग 2024 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। टप्पा खाते उच्चार मिला, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं।
सामने दिग्गज खिलाड़ी है और फॉर्म में खिलाड़ी, उनके खिलाफ आप गेंदबाजी कर रहे हैं तो सही इलाके में गेंदबाजी करने की जरूरत है। और सामने वाले बल्लेबाज केतन मात्रे को लाइसेंस था, फ्री हिट की बॉल था, बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाते उछाल मिला, ऑनसेट पर खेलना चाहते थे, गेंद थोड़ी रुक कर भी आई है। स्टार्ट तो बिल्कुल इस वक्त अच्छा है। रजत कुलारकर नॉन स्ट्राइक रेंज पर, केतन मात्रे स्ट्राइक रेंज पर, अमरीश यादव गेंदबाजी कर रहे हैं। बैकफुट चले गए, गेंद का इंतजार किया, गली क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड किया गया, सूरज ने गेंद को फील्ड किया था गली क्षेत्र में। यहाँ से सिंगल लेने का मौका केतन महात्रे के लिए। 2 पर खेल रहे हैं, पहले ओवर का खेल जारी है। पहली बाइक इनको मिली थी खरड़ी में गांव देवी चषक में केतन महात्रे, उसके बाद में 4 व्हीलर हिंदू सम्राट चषक में इन्होंने वह प्राप्त की थी। इसी सीजन में इन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया। शेरों ने नगर सेवक चषक 2024 में अमय लाड़ के खिलाफ 6 छक्के जड़ने का कारनामा किया था। स्कोर 2 रन। ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल जारी है। अमरीश यादव वह गेंदबाजी कर रहे हैं। ये कॉम्बॉक्स टेनिस क्रिकेट .in द्वारा दिखाई दिया जा रहा है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टप्पा खाते उछाल जरूर मिला, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, गेंद एक्स्ट्रा कवर क्षेत्र में जा रही, कवर के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया। 1 रन लेने का मौका। रजत कुडालकर 1, केतन मात्रे 1, स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के। और एक मिस्टर एक्स्ट्रा भी है। दार्सकल गोबा लेदर बॉल में चैंपियन है सांगी प्रीमियर लीग में, और उसी के साथ पिछला साल बहुत ही बढ़िया रहा था। इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया। डिफेंडिंग चैंपियन टीम है बीच मैदान पर। इस बार अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खिंच के मारा, डीप मिड विकेट पर, बॉडी पर खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्ट्रोक 6 रन। कडक शॉट. तसा चेंडूवर बघितला की पुढ्यात पडला आणि पुढ्यामध्ये पडलेल्या चेंडूला मात्र अशा प्रकारे जाऊ देऊ शकत नाहीये. स्लोअर वन चेंडू होता आणि काय पिकअप शॉट, डावा गुडघा झुकून आणि काय फटका दाखवलाय प्रेक्षकांना. चेंडू थेट सीमारेषे बाहेर मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करतोय आणि डंबाचं स्वागत सुद्धा करतोय. षटकार. बेहतरीन स्ट्रोक केतन मात्रे का, बल्ले के बीचों बीच खेल दिया था। इस बार कट करना चाहते थे, टिप ऑफ स्टंप के बाहर, थोड़ी धीमी रफ्तार की गेंद थी, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। 2023 और 24 के बाद सीजन में 34 अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी बीच मैदान पर आप देख रहे हैं केतन मात्रे 7 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया। अमरीश बहुत बढ़िया गेंद, निडर होकर गेंदबाजी कर रहे, एक सिक्सर है, उसके बाद में ऑफ टाइम के बाहर वाली एक अच्छी गेंद थी, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान की। फ्रंटलाइन गेंदबाज अमरीश, ऑन साइड पर पुल करने का मौका मिला, गेंद जाएगी काउ कॉर्नर, बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। केतन इस मुकाबले में दमदार बल्लेबाजी कर रहे हैं और चौके के साथ इस बार अमरीश के ऊपर हमला, आखिर गेंद पर वो चौका। और पहले ओवर के बाद रन संख्या 13 रन बगैर किसी नुकसान के। एक्शन रिप्ले में देखे क्या हुआ था। छोटी गेंद टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर थी, धीमी रफ्तार की गेंद थी, ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं थी, पोजीशन में आए और बल्ले के बीचों बीच खेल दिया था। मिडाम दायरे के अंदर है, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ है, तो गैप था, उस गैप को चीरती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। प्रसाद पहले ओवर के बाद 13 बगैर किसी नुकसान के। नाही, खूप चांगली सुरुवात आपण बघतोय. केतन मात्रे ज्याचा फॉर्म त्याला फॉर्ममध्ये येणं खूप इम्पॉर्टंट आहे. मागच्या सामन्यात 9 ओव्हर तो बाद झाला होता आणि या सामन्यात जर अशा प्रकारच्या बॅटिंग जर केली तर निश्चित म्हणे की मात्र कालचा जो सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड आहे या स्पर्धेमध्ये 6 षटकार सामन्यामध्ये 97 त्या 98 तुम्हाला बघायला मिळते. हा बघताय तुम्ही, हा स्क्वॅड, हा जो बघताय तुम्ही, हा ड्रेसिंग रूम म्हणजेच डगआउट आहे तो, म्हणजेच दाट सकल स्टार गोवाचा ओमकार देसाई तुम्ही बघताय स्क्रीनवर, तुम्हाला बघताय फिरोज बघायला मिळतोय. त्यानंतर बघतोय आपण म्हणजेच स्वतः कॅप्टन महेश साखळकर म्हणजेच मलिंगा, आणि त्याचबरोबर आपण बघतो प्रशांत भाऊ सुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि बघायचं ती चर्चा सुरू आहे मात्र या मुवमेंटला कशाप्रकारे कमबॅक करतील, कारण पहिले काही चेंडू निश्चित निर्धाव गेले होते, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की केतन रिदममध्ये आलाय, षटकार आलाय, चौकार आलाय केतनच्या बॅटमधून. और केतन ने कहा था कि पुल स्ट्रोक खेलना या कवर ड्राइव लगाना मुझे बहुत पसंद है, तो इन्होंने पुल बहुत अच्छा किया, बहुत सुंदर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 13 बगैर किसी नुकसान के। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। गेंदबाजी में बरकत शेख प्रतिभाशाली गेंदबाज है, और सीधे बल्ले से ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, मिड ऑन के ऊपर से गेंद को खेल दिया है, वन बाउंस गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा शानदार फोर। खूप सुंदर फटका आपण बघतोय. वाडिश लॉंगॉन बाउंड्रीच्या बाहेर वॅकंट एरिया होता, पॉवर प्ले सुरू आहे, क्षेत्ररक्षक फक्त 2च सर्कलच्या बाहेर आपण बघतोय आणि अशा मुवमेंटला त्याचा फायदा उचलला. आणि रजत कुडाळकर आता केतनच्या पाठोपाठ तो सुद्धा रिदममध्ये येतोय, कारण मागच्या सामन्यात दोन्ही फलंदाज हे लवकर बाद झाले होते आणि असा मुवमेंटला त्यांना चांगला मोमेंटम मिळतो चांगली बॅटिंग करण्याचा.
ऑफ टर्म के बाहर अच्छी गेंद है, डीप स्ट्राइक कवर पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ एक रन मुकम्मल किया। सेंसिबल बल्लेबाजी, बुद्धिमानी वाले क्रिकेट। रजत कुंडलकर ने एक चौका जड़ा। मिडान दायरे के अंदर है, इनको पता कि पावर प्ले ऑन है, तो मिडान के ऊपर से एक दर्शनीय स्ट्रोक था रजत कुंडलकर का। ऑफ टर्म के बाहर एक अच्छी गेंद थी, कवर क्षेत्र में गेंद को ड्राइव किया गया, डीप स्ट्राइक कवर पर गेंद को फील किया गया। लेकिन सबसे अच्छी बात है केतन मात्र जो फॉर्म में खिलाड़ी है उनको मौका दे रहे हैं। दूसरा ओवर प्रगति पर है, स्कोर 18 बगैर किसी नुकसान के। बरकत गेंदबाजी कर रहे, अच्छी गेंद थी पैरों पर, टो क्रशिंग यॉर्कर बिल्कुल था, स्क्वायरले की तरफ गेंद को खेला गया। और ये ताकत है बरकत शेख जो अच्छा बैटिंग करते हैं, लेफ्ट हैंडर हैं तो टप्पा खाती गेंद उनके ऑफ स्टंप के बाहर भी जा रही है, हरकत कर सकते हैं, ऑन द टोज गेंदबाजी कर सकते हैं, ऑन द नोज गेंदबाजी कर सकते हैं। अनुभव है बरकत के पास। करार का कोई खिलाड़ी है जो प्रोफेशनल का खेल कर रहा है तो वो है बरकत। ऑफ स्टंप के बाहर आए और गेंद को ऑन साइड पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है। खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है। पहले केतन मात्रे का जलवा, अब रिएक्ट हुए रजत कुंडलकर, शानदार स्ट्रोक, बरकत के ऊपर हमला हुआ। गतवर्षी असाच एक पार्टनरशिपची आठवण होते जेव्हा दोन्ही फलंदाज स्ट्रायकिंग एंडला होते, दोन्ही फलंदाज ग्राउंडवर ओपन करत होते आणि अशाच प्रकारे दाटसकट स्टार गोवा संघाला अशीच एक सुरुवात, एक धाकड सुरुवात या दोन्ही बॅट्समॅनने करून दिली होती। 5000 दर्शक अभी ऑनलाइन टूर्नामेंट देख रहे हैं। अब अभी गेंद मिस टाइम स्ट्रोक है, बल्लेबाज करना चाहते थे हरकत, लेकिन कैच लपकने के लिए तैयार है बरकत। आपने की हरकत, आपको मिली बरकत और बरकत सफल हुए। रजत कुंडलकर 12 रन बना के बैक टू द पेवर चले गए। तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये लीडिंग एज घेतली, मिस टाइम झाला फटका। दोन खेळाडू चेंडूच्या खाली आले, विकेट किपर आणि गोलंदाज, पण गोलंदाजाने भरोसा दाखवला माझ्या स्वतःवर आणि मी घेऊ शकतो हा झेल, आय विल टेक द कॅच, आणि तो झेल फिनिश करत असताना पहिलाच धक्का दिला। लीडिंग एज घेतल्यानंतर आपण बघतोय पहिलाच धक्का लागतोय मैदानावर, तो म्हणजेच दाटसकट स्टार गोवा संघाला। रजत कुंडलकर जो चांगल्या फॉर्ममध्ये होता, चांगल्या टचमध्ये होता, चांगली बॅटिंग करत होता, चांगली फटकेबाजी करत होता, षटकार सुद्धा मारला होता, पण त्याची मात्र विकेट आता काढली आहे मैदानाच्या आतमध्ये। आपण बघतोय बॉलिंग मार्कवर येत असताना बरकतने पहिलाच धक्का, पहिली विकेट, 12 धावेवर वैयक्तिक चांगलं कॉन्ट्रीब्यूट करत असताना आपल्या संघासाठी इव्हन पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग होणं किंवा मोठे फटके येणं गरजेचं होतं, तो प्रयत्न रजत कुंडलकरने केला। एक षटकार, एक चौकारच्या मदतीने 12 धावा कुठल्या, केतन अजूनही ग्राउंडच्या आतमध्ये आणि त्याची आता साथ देण्यासाठी येतोय एक चांगला दर्जेदार ऑलराऊंडर राकेश कर। इव्हन त्याचा मगाशी उल्लेख केला की सांगीम प्रीमियर लीगमध्ये 2018च्या सीझनमध्ये मालिकावीरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू विथ द बॉल आपण बघतोय, आता सध्या विथ द बॅट बॅटिंगसाठी राकेश कहर। प्रसाद जी, जिस तरह से टेनिस क्रिकेट में कुछ ऑलराउंडर के बारे में चर्चा होती है, जैसे करण अंबाला के बारे में चर्चा होती है, तो इनके बारे में बिल्कुल चर्चा रहती है हमेशा। बहुत अच्छा योगदान, नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आते हैं। सांगे प्रीमियर लीग 2018 में सबसे अच्छा प्रदर्शन इनका रहा था, मैन ऑफ द सीरीज, स्कोर 25, एक विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है। पहली गेंद पर रचनात्मक तरीके से खेलना चाहते थे, प्रशंसा करनी चाहिए बरकत शेख की, क्या कमाल की गेंदबाजी की है। इस ओवर में 12 रन, एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट, ग्लोरियस स्पोर्ट के लिए पहला ब्रेक थ्रू दिलाने वाले गेंदबाज और धार सकल के उम्मीदों को पहला झटका लगा। 2 ओवर के बाद प्रसाद, स्कोर 25 रन, एक विकेट के नुकसान पर। करंट रन रेट सारे बाडाच आहे आणि बघतोय या मुवमेंटला केतन ऑलरेडी ग्राउंडर आहे, 2 षटक आतापर्यंत कंप्लीट झालेत। पॉवर प्लेमध्ये धावा चांगल्या असं म्हणायला हरकत नाहीये। एकच चांगल्या संघासमोर ज्याप्रमाणे मगाशी आपण बघितलं ग्लोरियस स्पोर्ट्स वर्सेस राहुल इनरमध्ये फाईट झाली आणि ग्लोरियस स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात आपण बघितली। क्षितिज मोरे असू दे, त्यानंतर आपण बघितलं म्हणजेच संग्राम शिंदे असू दे, त्यानंतर आपण बघितलं की खूप चांगली बॅटिंग आपल्याला निश्चित पाहायला मिळाली आघाडीला येत असताना, म्हणजेच विश्वजित गरुड। त्यामुळे हे 3 फलंदाज आहेत ना, ते या धावसंघाकडे निश्चित लक्ष ठेवून असतील किती धावा या ठिकाणी कुठल्या जातं पहिल्या सत्रामध्ये, कारण त्या धावसंघात त्यांना पाठलाग करायचा आहे। त्यामुळे प्रयत्न असेल की कमीत कमी धावसंघामध्ये रोखण्याचा, तो बॅटिंग करत असणार धाडसकट स्टार गोवाला। एस्टेब्लिश खिलाड़ी है आपके सामने, प्रोफेशनल खिलाड़ी आपके पास अपने सामने है, तो उनके खिलाफ आपको और बेहतर प्रदर्शन करने की जरूरत है। गेंदबाजी में अमरीश का यह दूसरा ओवर है, स्कोर 25, एक विकेट के नुकसान पर। ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्ट्रोक बल्लेबाज केतन मात्रे का और अमरीश का स्वागत स्वैग से हुआ, सिक्सर के साथ हुआ है। क्या बात है, कडक शॉट
आल्याच स्वागत केलं मैदानावर अमरेश यादवचं. इव्हन अमरेश यादवच्या विरोधात त्यांनी चांगली फटकेबाजी केली आहे आणि एक चांगला शॉट हसनेन दाखवायला सुद्धा मिळाला आहे. कारण तो कॅमेरा लावून बसला होता हसनेन, की केतनचा चांगला एक शॉट येतोय का बघायला आणि तो मात्र कॅमेऱ्यामध्ये लगेचच कॅप्चर केला आहे. कारण त्याचं एक स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर तो निश्चित हा शॉट निश्चित प्रसारित करेल आणि काय फटका बघायला मिळाला प्रशांत. डोळ्यांचं पारणं फेडणारा एक जोरकस षटकार अमरेशच्या विरोधात. ज़्यादा आगे गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज के पाले में बल्लेबाज के रडार में अब गेंदबाजी कर रहे हैं। कितन मात्रे 18 पर पहुंच चुके, स्कोर 31 एक विकेट के नुकसान पर। टप्पा खाते उछाल मिला, बहुत अच्छी गेंद थी, 1 फॉर ओवर का इशारा, लेकिन ये सबसे बेहतरीन गेंद थी आज के दिन की। प्रसाद टप्पा खाते उछाल मिला, बल्लेबाज जिस पोजीशन में थे वहां से अगर अगर देखे तो ज्यादा रूम नहीं था, उछाल इतना था कि एक बार फिर बल्ला भी नहीं घुमा पाए केतन मात्रे। हो निश्चितच आपण सातत्याने उल्लेख करतोय की सिक्सर सुप्रीमोचे चेंडू वापरण्यात आलेले आहेत. अगोदर आपण षटकार बघितला आणि यानंतर आपण चांगला बाउन्स सुद्धा बघतोय आणि एक बाउन्सर टाकलाय त्याने केसनला, म्हणजे अमरेश यादवने. ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाते गेंद थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर चली गई, कम बैक करना आना चाहिए। टेनिस क्रिकेट में सिक्सर चौके तो आते रहेंगे, चाहे लेदर बॉल क्रिकेट के लिए या एक बार फिर टेनिस क्रिकेट, लेकिन गेंदबाज को कम बैक करना आना चाहिए। आप फ्रंटलाइन गेंदबाज हैं, आपके ऊपर पूरा दारोमदार। रोड एंड से आप गेंदबाजी कर रहे, पहली गेंद पर सिक्सर और दूसरी गेंद पर बिंदी गेंद है, तीसरी गेंद बिंदी है। जबरदस्त गेंदबाजी अमरेश यादव द्वारा और अच्छा बैटल, गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग देखने का मौका दर्शकों को मिल रहा है। नो बॉल, टप्पा खाते थोड़ा सा गेंद ऑफ टर्म के बाहर जा रही थी, कवर क्षेत्र में खेल दिया। अमरेश यादव थोड़ी गलतियां कर रहे हैं, जो बार बार इसके ऊपर हम चर्चा कर रहे हैं। प्रसाद, क्या उनका पैर बहुत ज्यादा आगे चला गया, एक्शन रिप्ले में पता चलेगा, लेकिन ज्यादा एफर्ट डालने की कोशिश अमरेश यादव द्वारा। हो निश्चित बघूया आपण आता. चेंडू एक्झॅक्टली रिलीज करताना पाय कुठे निघून गेला होता, ताबडतोब अविनाश बंगाने निर्णय दिला की नो बॉल आहे. पुढचा चेंडू फ्रीट असेल, स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजेच राकेश कहर फ्रीटचा चेंडू खेळण्यासाठी. पण एक नो बॉल जो पंचाने ताबडतोब इथे आपण बघितलं ॲक्शन इथे तुम्ही बघताय की चेंडू टाकत असताना रिलीज करताना पाय कुठे होता, हो लाईनच्या पलीकडे होता, हो लाईनच्या पलीकडे होता, त्यामुळेच ताबडतोब पंचाने नो बॉल दिलेला आहे आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट फॉर राकेश कहर. राकेश के पास मौका है अपने बाजू खोलने का, राकेश जिन्होंने खाता नहीं खोला है। स्कोर 33 एक विकेट के नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर है। सांगे प्रीमियर लीग 2024 आप देख रहे हैं। और इस बार बाहरी किनारा लगा था, आप बच गए हैं। फ्रीट है तो ये आपको नहीं भूलना है। छाता और दिमाग का तभी काम करते हैं जब आप उसको खुला रखते हैं। बहुत बढ़िया गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल आंखों से दूर रखा था अमरीश यादव ने। सिक्सर आने के बाद कमबैक करें, ये कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाली आखिरी 2 गेंदें बताएगी। अमरीश यादव 10 गेंदों में 21, स्कोर 33 एक विकेट का नुकसान पर। धड़सकल गोबा ने बहुत अच्छा प्रदर्शन पहले मैच में किया है। कुलूनी स्पोर्ट का प्रदर्शन भी बहुत ही लाजवाब रहा है। पैरों पर गेंद थी, बहुत अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में। फाइन लेग पर बहुत ही खराब फील्डिंग, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद थे। आपको रिलैक्स नहीं रहना है, काम का आलस और पैसों का लालच हमें कभी भी महान बनने नहीं देता है। सामने बड़ी टीम है और एक मिस्टेक, एक गलती आप करेंगे तो परेशानी हो सकती है। आपने पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया, तो कंसंट्रेशन और कॉन्फिडेंस के साथ मैदान के अंदर गेंदबाजी करनी है, फील्डिंग करनी है। तीसरा ओवर 35 एक विकेट का नुकसान पर, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। अपनी बॉलिंग मार पर धीरे धीरे अमरीश यादव आ रहे, रोडेंट से गेंदबाजी कर रहे, राकेश के 2 पर बल्लेबाजी कर रहे, केतन मात्र 19 पर 11 गेंदों का सामना किया है। टप्पा खाते उछाल मिला, आंसर पर खेलना चाहते थे, इस बार बहुत अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी अमरीश यादव द्वारा। स्कोर इस सिंगल के साथ 36 पर पहुंच चुका, 36 रन एक विकेट के नुकसान पर। केतन मात्रे खेल रहे 19 पर, राकेश 3 पर खेल रहे, अमरीश यादव 2 ओवर 24 रन, कोई सफलता नहीं है। प्रसाद 5000 दर्शक जो है इस वक्त टेनिस क्रिकेट.in पर ये मुकाबला देख रहे हैं, उनको पता है बड़ा मैच है और खास करके केतन मात्रे के ऊपर निगाह रहेगी कि वो किस तरह से बल्लेबाजी करेंगे। और इनका सर्वश्रेष्ठ प्रदर्शन है 85 रन जो खोनी के मैदान पर इन्होंने किया था। आज क्या वो बड़ी पारी खेलेंगे या सामने से गेंदबाज असरदार सरदार बनेंगे, उनका दमदार प्रदर्शन होगा, ये बताने के लिए आने वाले 3 ओवर की अद्भुत कहानी सुनिए प्रसाद परब की जुबानी। थँक्यू प्रशांत. जसं तू उल्लेख केला की
85 धावा त्याचा हायेस्ट स्कोर आहे, म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचमध्ये. पण हे सुद्धा विसरून चालणार नाही की या स्पर्धेमध्ये सुद्धा मालिकावीरचा पुरस्कार 2 वेळा पटकावला आहे. त्यामुळे जर आपण मागची काही वर्षांची उजळणी केली ना, तर सर्वाधिक धावासुद्धा या स्पर्धेमध्ये कुठल्या आहेत त्या, म्हणजेच केतन म्हात्रेने या स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्या धावांची भूक या SAG स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंडवर अजिबात केतनची कमी झालेली नाही आहे. पंच बघा, तुम्हाला सिग्नल करता सामना लगेच त्वरित सुरू करायचा वेळ घेऊ नका. त्यामुळे धावांची भूक असलेल्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो केतन म्हात्रे सोबत आहे. तो म्हणजे आपण बघतोय म्हणजेच राकेश कहर, धावसंख्या 36, करंट रन रेट आपण बघतोय म्हणजेच 12चा. आणि आता उर्वरित 3 षटकं. एखादा फलंदाज जेव्हा सेट होतो तेव्हा निश्चित तो हावी होऊन जातो. आणि हे तर ग्राउंड मैदानावर आपण जर बघितलं तर या ग्राउंडवर धावा भरपूर आहेत. तर बॅट्समनला फक्त त्या जमा करायच्या आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा. राकेश कहर थोडासा मिसटाईम झाला होता, फटका झेल उडाला होता, पण पुन्हा स्ट्रायकिंगला सज्ज होईल. पण बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो सेकंड स्पेलमध्ये बरकत, ज्याला 1 विकेट ऑलरेडी मिळाली आहे. 1 विकेट जी गेली आहे ती बरकतच्याच खात्यामध्ये आहे. बघूया, आपण डीप स्क्वेअर लेग ठेवलाय, मिड विकेट ठेवलाय, लॉंगरला वाडिश थोडासा खेळाडू ठेवलाय. हो, चांगला चेंडू होता. इव्हन या चेंडूवर फुटवर्क नव्हतं. आपण जर बघितलं तर फलंदाज राकेश कहरकडे थोडासा थोडासा शफल झाला होता, पण नंतर फुटवर्क अजिबात बघायला मिळालं नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. इव्हन जेव्हा तो शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आला होता ना, त्याच टप्प्यावर चेंडू टाकलाय, त्या दिशेने चेंडू जातोय, तेव्हा त्याने रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. आता मात्र चेंडू स्लॉग इट करायचा प्रयत्न, बॅटच्या खालून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पंचाची काही सल्लामसलत सुरू आहे, चर्चा सुरू आहे. गोलंदाज बरकत शेख जो एक लेफ्ट आर्म राऊंड विकेट अटॅक करतोय, गोलंदाज डावखुरा गोलंदाज आहे. आणि ॲडव्हान्टेज आता बॅट्समनकडे. बघूया त्या मुवमेंटला काय उत्तर येत आहे. बॅक टू द बॉलर, मिड ऑफवर खेळाडू नाही आहे, लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर येतं, ते चेंडू कव्हर करेल आणि स्ट्राईक रोटेट होईल ते केतन म्हात्रेकडे. धावसंख्या 37 धावा धावफलकर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. आपण बघतोय संघ तो म्हणजेच ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई विरुद्ध डार्टसर्कल स्टार गोवा. जसं मगाशी संगनायकाने उल्लेख केला, महेशने उल्लेख केला की खूप विश्वास आहे मला या सर्व खेळाडूंवर. ओमकार असू दे, केतन असू दे, दरवर्षी गोव्यामध्ये निश्चितच खेळतात. पण माझ्या संघामध्ये खास करून सांगीम प्रीमियर लीगमध्ये ते आवर्जून खेळतात आणि त्याचा सार्थ अभिमान महेश साखळकरला आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज. चला, सामना सुरू करा, भरपूर वेळ जातोय. 6-6 षटकांचे सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे विलंब लावू नका, वेळ घेऊ नका. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. केतनसाठी हा चेंडू अप्रतिम पॅडल स्वीप. काय टायमिंग आहे, काय फटका आहे, काय नजाकत आहे आणि काय दृश्य बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम फटका, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. पैरों पर गेंदबाजी, हिंदुस्तान के किसी भी बल्लेबाज का पैरों पर गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाजी करना बहुत आसान होता है। गेंद को जल्दी परखा, पढ़ लिया और जल लिया, डीप स्क्वायर लेग 40 रन के बाहर। शानदार स्ट्रोक का केतन म्हात्रे का। हो, काय बात आहे. अप्रतिम मिडलिंग करत असताना आपण बघतो की चेंडू पॅडल स्वीपचा एक अप्रतिम नजराणा, जेमते 1 ते 2 टप्पा घेऊन चेंडू आपण बघतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणि चौकारामुळे धावसंख्या सुद्धा वधारते, वृद्धिंगत होते, फुलते, जाऊन पोहोचते ती 41 वर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. पुढचा चेंडू हो, आउटसाइड ऑफ स्टंप पुढे फरसा बघतो, तर शफल होऊन हा चेंडूला स्लाइस करायचा प्रयत्न होता, खूप लांब ठेवला चेंडू. एक चौकार मारल्यानंतर बघितलं की दबाव गोलंदाजावर आहे. आपण नेहमीच एक उदाहरण देतो की घरामध्ये जेव्हा आपण जेवण शिजवतो कुकरमध्ये, तेव्हा कुकरचं शिटी आपण बघतो की प्रेशर आल्यानंतर वाजते. तशी क्रिकेटमध्ये सुद्धा परिस्थिती आहे. एखाद्या चौकाराला प्रेशर आला, शिटी वाजली आणि वाईट चेंडू. धावसंख्या 42. ओ हो 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 हो, व्हॉट अ शॉट. दिस इज द शॉट ऑफ द मॅच. मॅग्निफिसंट शॉट. जास्त उंची नाहीये, पण अक्षरशः हवा काढली की काय या गोलंदाजीची, असा फटका होता प्रशांत. काय फटका होता, डीप पॉइंटला, सीमारेषेबाहेर, पॅरल स्ट्रोक, षटकार. वैसे गेंद खराब नहीं थी, लेकिन ये कमाल के खिलाड़ी फॉर्म में चल रहे हैं और जबरदस्त स्ट्रोक खेलते हुए। देखिए किस तरह से पोजीशन में आए। सीढ़ियाँ उन्हीं को मुबारक हो जिन्हें सिर्फ छत पे जाना है। मेरी मंजिल तो आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है। एक्सलेंट बैटिंग। क्या बात आहे, सेन्सिबल सेन्सिबल क्रिकेट. डीप मध्ये खेळाडू आहे, रनआउटची संधी, नौशांकी गेटला चेंडूची फेक होते आणि फेक थोडीशी कॅज्युअल झाली आहे आणि अजून एक धाव इथे मिळेल. राकेश करला पुन्हा एकदा संधी मिळेल. हे असतं सेन्सिबल क्रिकेट. जेव्हा फटका केला तेव्हाच मी ऑफर केला, तेव्हाच आपण बोललो की सेन्सिबल क्रिकेट, कारण क्षेत्ररक्षक दूरवर उभा होता. राकेश थोडासा डिले झाला, उशिरा झाला चेंडूपर्यंत, क्रीजपर्यंत पोहोचण्यासाठी, पण चेंडूची फेक थोडीशी वाईडिश होती आणि त्याचा फायदा उचलला. चेंडू डायव्हर्ट झाल्यानंतर 3 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत आणि 3 धावेच्या मध्ये धावसंख्या 50 धावा पूर्ण करते. धावसंख्या 51 धावा धावफलकावर.
51 धावा धावफलकावर 51 धावा धावफलकावर आहेत आणि आपण बघतोय मैदानावर षटक क्रमांक 14 सुरू आहे. केतन खेळतोय 32 वर 14 चेंडूमध्ये, राकेश कर खेळतोय 6 चेंडूमध्ये 4 वर. त्यामुळे ही पार्टनरशिप खूप चांगली वृद्धिंगत होत असताना आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे पहिल्या विकेटसाठी 25ची पार्टनरशिप आणि आता मात्र या दोघांमध्ये आली आहे ती 26ची पार्टनरशिप जी बहरते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा आता स्ट्राईक चेंज करतोय, स्ट्राईक एंडला येतोय म्हणजे राकेश आणि गोलंदाज मात्र आपली जागा बदलतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो 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 हो, चांगला चेंडू पुन्हा त्याच टप्प्यावर अडकवलंय, त्याच टप्प्यावर पकडलंय ते फलंदाज राकेश करला. आतापर्यंत जेवढे चेंडू बरकतने राकेश करला टाकलेत त्याच टप्प्यावर टाकलेत, त्याच टप्प्यावर त्याला बीट केलंय आणि अजिबात फटका मारण्याची संधी देत नाहीये राकेश करला. आतापर्यंत पूर्णपणे डॉमिनेट करणारी गोलंदाजी बरकतची, खास करून राकेश कर स्ट्राईक एंडला असताना 3 चेंडू आतापर्यंत तो निर्धाव खेळला याच गोलंदाजाच्या विरोधात. तर राकेश वैयक्तिक खेळतोय 4 चेंडू निर्धाव, वैयक्तिक खेळतो 4 वर. धावसंख्या 4 षटकाच्या अखेरीस 51. सरासरी आपण बघतो की 12.75 सध्या आपल्याला बघायला मिळते आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. प्रसाद, राकेश केहर जो बल्लेबाजी कर रहे हैं और केतन मात्रे जो बल्लेबाजी कर रहे हैं, तुलना की जाए तो केतन मात्रे एफर्टलेस है, शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है. राकेश केहर जो है ना मन बना के खेल रहे हैं, अपने स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे हैं, गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी नहीं कर रहे हैं. डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है और शॉट खेलने से पहले गेंद की लाइन, गेंद की लंबाई एक बार फिर उसको परखने की ज़रूरत है, पढ़ने की ज़रूरत है. तो राकेश केहर अपने स्ट्रोक खेल रहे हैं, इसके कारण 7 गेंदों में केवल 4. और केतन मात्रे जो है बिल्कुल गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है. 14 गेंद में 32 रन, आत्मविश्वास के साथ सूझबूझ मारी पारी केतन मात्रे की. स्कोर 51, 1 विकेट के नुकसान पर है. 2 ओवर का खेल आना बाकी है और प्रसाद कम से कम 75 के ऊपर जाने की कोशिश हो जाएगी. दार्शकल गोवा की ये मुकाबला जब खेल रहे, पहली पारी खेल रहे, तो 75-80 के पास जाने का प्रयास हो जाएगा. हो निश्चितच, कारण 12च्या पलीकडे सध्या रन रेट आहे 12.75 आपण बघतोय हा रन रेट. आणि त्या मुवमेंटला निश्चितच प्रयत्न असेल येणाऱ्या 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग करण्याचा. आणि राकेश कर जास्त प्रेशर घेत नाही, कारण त्याला माहिती आहे एखादं एक केतन चांगली बॅटिंग करतोय, आक्रमक फलंदाजी करतोय, त्यामुळे त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट होणं हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. रिव्हर्सचा हा अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग जमलं नाहीये. चेंडूवर टप्पा पडल्यानंतर चेंडू हा सरळ रेषेमध्ये निघून जातोय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि पहिला चेंडू या षटकामध्ये आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आलाय गणेश कदम आणि त्याने टाकला हा चेंडू निर्धाव. जीके पुढचा चेंडू फुलटॉस आहे, थोडासा मिसटाईम फटका. 2 खेळाच्या मध्ये चेंडू लँड होते, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत केतनला पुन्हा स्ट्राईक घेण्याची संधी मिळते आणि तेच राकेशला करायचं आहे. केतनला स्ट्राईक द्यायची आहे, केतनला स्ट्राईक एंडला आणायचं आहे. आणि जेवढा वेळ केतन स्ट्राईक एंडला राहील धावांचा वेग वाढवेल, धावांचा अक्षरशः रितीप टाकेल. आणि तो ग्राउंडच्या आत जोपर्यंत थोडीशी डोकीदुखी असेल प्रशांत, ती म्हणजेच ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाला, नवी मुंबईच्या संघाला. धावसंख्या 53 धावा 53. गणेश कदम वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. आतापर्यंत या षटकाने 2 चेंडू झाले, 2 धावा खर्च केले ते गणेश कदमने. ओ आउटसाइड एज फ्लाय झाला चेंडू, फ्लाइंग स्लिपमध्ये रनआउटची संधी आहे अपील पंचांकडे. पण फलंदाज क्रिजच्या आतमध्ये सुरक्षित पोहोचलाय. संधी बघूया त्या ठिकाणी, थोडासा कॅज्युअल राहिला, नौशाकीला बाद करण्याची संधी आहे आणि फलंदाज बाद होईल. थोडासा कॅज्युअल राहिले, विकेट सेलिब्रेट करत राहिले, पंचांकडे अपील करत राहिले. पण झालं काय त्या मुवमेंटला, केतनला संधी मिळाली, केतनने बघितलं लक्ष नाहीये, आता स्ट्राईक एंडला जाऊया. भले विकेट सॅक्रिफाईस करायला हरकत नाहीये, पण इथे मात्र स्ट्राईक एंडला पोहोचलाय आणि पुन्हा आपण बघतोय की विकेट इथे जमवावी लागते ती राकेश कहरला. पाईदार नुकसान, मतलब नुकसान क्या होगा, एक विकेट आपने खो दिया, लेकिन गेंदे देखिए 7 गेंदों में 4. तो ये स्ट्राइक रेट इतना अच्छा नहीं था राकेश केर का. अब ये आउट होने के बाद क्या होगा, पिछले मैच में ओंकार देसाई ने शानदार बल्लेबाजी की है, तो उनको मैदान के अंदर आने का मौका मिलेगा. आप क्या चाह रहे थे, केतन महात्रे का स्ट्राइक, वो केतन महात्रे स्ट्राइक रेंज की तरफ रहेंगे. 2 इनफॉर्म बैटर मैदान के अंदर है. केतन महात्रे देखिए यहाँ वो स्ट्राइक अपने पास रखने की कोशिश और राकेश कर रनआउट का विकेट. म्हणजे पहिले फायद्याचं आणि मग कायद्याचं असं म्हणेन. त्यामुळे फायद्याचं ते बघितलं, स्ट्राईक एंडला मी कसा येईन आणि मी स्ट्राईक एंडला येतो तर बॅट्समन नॉट एंडला बाद होईल, त्या ठिकाणी ओमकार देसाई येईल. ह्या झाल्या कायद्याच्या गोष्टी. 54, 2 गडी बाद. ओ व्हॉट अ शॉट, चेंडू हवेमध्ये आहे आणि निघून जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, अपिस्ट अँड पनिश्ड, खणखणीत चौकार. ज्यावेळेला त्याग केला जातो त्यावेळेला त्या ठिकाणी तुमच्या टीमचा फायदा या ठिकाणी पाहिला जातो आणि तेच घडलं. ऑफटॉनच्या बाहेरचा चेंडू सॅक्रिफाईस केलं होतं राकेश खेरनं, आपला विकेट केतनला स्ट्राईक दिला आणि त्याचा फायदा मिळाला. कबरच्या दिशेनं तडकवलेला एक देखणा फटका केतन मात्रच्या बॅटमधनं. क्या बात आहे, दोन्ही कॅमेरे एका स्क्रीनवर मर्ज करून काय फटका दाखवले बघा टेनिस.in गौरव सावंत आणि त्यांच्या पूर्ण टीमने.
रिवर्सचा फटका, लिडिंग एज आहे हवेमध्ये. फाईन लेगचा खेळाडू थोडासा स्किड झाला, तिथपर्यंत पोहोचू शकला नसता, पण प्रयत्न निश्चित त्याने केले. आणि आपण बघतोय की लिडिंग एज घेऊन पंच लिडिंग एज नाही तर पाहिला चेंडू ब्रश होऊन निघून गेलाय. तो पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय, त्यामुळे धाव आता एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धावफलकावर ॲड केली जाईल. धावसंख्या आपण बघतोय ती 59 धावा धावफलकावर षटक क्रमांक 5 सुरू असताना. जसं आपण उल्लेख केला, आपण प्रेडिक्शन केलं होतं की 70 अबोव किंवा 75 अबोव जाण्याचा प्रयत्न करेल, पण आपण बघितलं की 4 षटकाखेर 12.75 ची सरासरी होती. एक विकेट सुद्धा गमावली. आतापर्यंत या षटकात धावाल्या त्या फक्त आणि फक्त 7. पुढचा चेंडू फुलटॉस आहे. किती लांब जातोय बघूया. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जाईल. त्या ठिकाणी दंबा उभा आहे आणि दंबा स्वागत करेल या चेंडूचं, या षटकाराचं. सीमारेषेबाहेर 6 धावा. फिलहाल अगर देखें तो बहुत ही दमदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। ओंकार देसाई मैदान के अंदर आने की क्यों जरूरत थी, क्योंकि इनका इन्फॉर्म बैटर है, पहले मैच में मैन ऑफ द मैच, अब फुल टॉस दे रहे हैं और आखिरी गेंद है। केतन मात्रे, ओंकार देसाई जबरदस्त बल्लेबाजी के स्कोर 65, 2 विकेट के नुकसान पर। और प्रसाद हमेशा कहा जाता है खरबूजे के देख के खरबूजा रंग बदलता है। केतन मात्रे ने चौका जड़ा, ओंकार देसाई ने इस मुकाबले का जो 5वां ओवर था छक्के के साथ समाप्त किया है। जसं मगाशी तू उल्लेख केला की लाईव्हच्या माध्यमातून टेनिस.in वर भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल, दंबा हे हे कॅरेक्टर काय आहे? तर दंबा आमच्या जो बॉल बॉय त्यांचा तो कॅप्टन आहे आणि दंबाचे फॉलोअर्ससुद्धा भरपूर आहेत. दंबाला स्वतःहून कृष्णा सातपुते व्हिडिओ कॉल करतो. आणि दंबा फक्त एकच खेळाडूचा फॅन नाही, भरपूर खेळाडू. मला असं वाटतं मगाशी केतन आल्यानंतर त्याच्यावर सुद्धा त्यांनी फोटो काढले असणार. इंस्टाग्रामवर ते सगळे फोटो टाकले सुद्धा असणार. तुम्ही बघता स्क्रीनवर, प्रेक्षकाच्या माझ्यासाठी तुम्ही बघताय स्क्रीनवर, हा आहे दंबा जो स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतो. हात दाखवते बघा दंबा. आणि खूप खूप धन्यवाद. आमचा बॉल बॉय आहे, तो बॉल बॉयचा कॅप्टन आहे दंबा. आणि निश्चितच खूप चांगला एंटरटेन सुद्धा करतो. वळी आपण या इनिंगमधल्या शेवटच्या षटकाकडे. बॉलिंग मार्कवर निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाकडून सूरज पाटील. स्ट्रायकिंग गेला केतन मात्रे. हा चेंडू थोडासा आपण बघितलं ऑप्शनच्या बाहेर होता. हलकासा लेग कटर होता. इव्हन हा चेंडू हा रेंजमधला होता, पण डबल माइंडेड झाला फलंदाज केतन की एक्झॅक्टली खेळायचं आहे कुठे. थोडासा नाराज होता स्वतःवर. 39 वर तो स्वतः खेळतोय. धावसंख्या 65 आहे. पहिला चेंडू शेवट षटकातला गेला निर्धाव. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली ट्रॅप होता आणि इथे ट्रॅपमध्ये बघा वारंवार त्याने त्याच टप्प्यावर चेंडू टाकलाय ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर अडखळला होता फलंदाज. आणि पुन्हा त्याच चेंडूवर विश्वास दाखवला की या चेंडूवर पुन्हा अडखळेल की काय, आणि तेच बघायला मिळालं. यश मिळालं गोलंदाजाला आणि सूरज पाटीलने विकेट मोठी काढली आहे. केतन मात्रे बॅक टू डगआउट. सेट बल्लेबाज को आपने आउट किया 21 गेंद में 39 और बल्लेबाज केतन बैक टू द पेबल ने एक अच्छी पारी, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टप्पा खाते थोड़ा सा घुमा बिंद रहा था। अगेन जटल खेलना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, गेंद बिल्कुल तारामंडल में चली गई और गेंद के नीचे सूरज है। बहुत बड़ी सफलता है फिलहाल इस वक्त ग्लोरियस स्पोर्ट टीम के लिए। एक तरफ अमित नाइक, ये भी फॉर्म में खिलाड़ी है, ओंकार देसाई, दोनों फॉर्म में खिलाड़ी, लेकिन एक विकेट जब आपको मिलता है प्रसाद तब कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है। और आपने सेट बल्लेबाज को आउट किया है, तो मेरे हिसाब से अब सूरज पाटिल का आत्मविश्वास 7वें आसमान की तरफ चला गया है। हो, विकेट काढली त्याचा एक फायदा सुद्धा असा होईल की जो धावफलक अत्यंत वेगाने पुढे सरकत होता. 5 षटकाखेर 65 धावा आपण बघितल्या. या षटकात धावा आल्या नाही. 13ची गती आपण बघितली होती. त्यामुळे आपण जर बघितलं तर ही धावगती कमीत कमी 75च्या अबोव गेली असती, पण त्यामुळे आपण बघितलं की 2 चेंडू निर्धाव गेल्यामुळे धावसंख्या थोडीशी स्थगित लावण्याचा प्रयत्न असेल. पण अमित नाईक सुद्धा तेवढाच कसलेला आणि मुरलेला फलंदाज आहे. मोठमोठे षटकार मारण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. आणि बघायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आलाय स्ट्रायकिंग एंडला. समोर पुन्हा एकदा गोलंदाज सूरज पाटील सज्ज होतोय. एक विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय. बघायचं आहे अमितला कशा प्रकारे तो तोंड देईल. पुढील चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट सूरज पाटील. हो, अजून एक चांगला चेंडू, पण बघायचा आहे ऑप्शनच्या बाहेर. ही शैली बघून ना प्रशांत, मला प्रवीण तांबे यांची आठवण होते. सर प्रवीण तांबे. रिसेंटली आम्ही एक भांडुपला आमदार चषक कव्हर केला. त्या स्पर्धेमध्ये भेट झाली. एक चांगलं फोटो सेशन सुद्धा केलं. आणि ज्याप्रमाणे त्यांची शैली आहे किंवा आपण बघतोय सूरज पाटीलचा रनअप आहे, जास्त मोठा नाहीये, आणि अशा मुवमेंटला प्रवीण तांबेची हुबेहूब मला आठवण झाली. आणि तो चेंडू टाकत असताना आपण बघितलं व्हाईट बॉल. व्हाईटच्या नंतर आपण बघितलं 1 धावेने अजून एक वाढ झाली आहे. 2 धावा ॲड झाल्या आहेत. धावसंख्या 67 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक. समोर आता ओंकार देसाई. थांबून खेळलाय. हवेमध्ये चेंडू आहे. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय आणि बरोबर स्क्वेअर लेगला बाउंड्रीच्या लगत सुरेख झेल. मोठी विकेट. दोन्ही मोठे फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या फलंदाजी करत असताना त्या दोघांनाही ट्रॅप केलंय आणि विकेट काढली सूरज पाटील. गुड बॉलिंग.
बिल्कुल, ये आखिरी वर्ड जो है ना बिल्कुल ऊर्जा देके जाएगा गेंदबाज के लिए। गुड बॉलिंग, वेल बॉल्ड। ओंकार देसाई को आपने आउट किया, केतन म्हात्रे का आपने विकेट लिया और सामने दिग्गज खिलाड़ी है, तो आपने डरकर गेंदबाजी नहीं की। निर्णायक ओवर में दंदनादन बल्लेबाजी होगा, सबको पता है। प्रशंसा होगी सूरज पाटिल की। बल्लेबाज ओंकार देसाई बैक टू द पेवन। एक्शन रिप्ले में देखें क्या हुआ था मैदान के अंदर, और बल्लेबाज के ऊपर डकआउट की तरफ जा रहे हैं। सूरज की गेंद टप्पा खाते बाद एक बार फिर थोड़ा रुक कर आए, बैकवर्ड जाके क्रीज के गहराई में जाके गेंद को ऑनसाइड पर डीप स्क्वायर की तरफ खेला गया था। सुंदर कैच, बहुत ही बढ़िया कैच लपका गया। क्षितिज मौर्य ने कैच लपका बॉडी लाइन पर। और एक इनफॉर्म बैटर को जब प्रसाद आप आउट करते हैं ना, तो कॉन्फिडेंस दुगना हो जाता है। सूरज की शानदार गेंदबाजी निर्णायक ओव्हर में। हो निश्चित, जसं मी उल्लेख केला की केतनची विकेट काढली दुसऱ्या चेंडूवर आणि आता मात्र या धावसंख्येचा जो वेग वाढला होता ना, जी मात्र आपण बघितलं की रन रेट जो वाढला होता ना, त्याला कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न होईल आणि तेच आपल्याला बघायला मिळालं. आतापर्यंत या षटकात अवघ्या 2च धावा आल्या आहेत आणि आपण बघतोय की 2 विकेट सुद्धा गमावलेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला पोहोचले आकाश छिंदारिया बॅटिंग करण्यासाठी. सूरज नेक्स्ट बॉल स्लाइस के हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, वॅकेंड एरिया सीमारेषे बाहेर खणखणीत आणि दणदणीत दैदिप्यमान षटकार. आखिरी गेंद थी, खिलाड़ी का नाम है आकाश। और आकाश जो है ना बहुत ही बड़ा डेंजरस बल्लेबाज है। छोटी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर जगह मिली, बैकफुट पर बल्लेबाज बिल्कुल तैयार थे को खेलने के लिए। कवर बॉडी लाइन के बाहर एक दर्शन स्ट्रोक आकाश का गगनचुंबी सिक्सर। धावसंख्या 73. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आकाश ज्याप्रमाणे कॉन्फिडेंटली आला ग्राउंडच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पोहोचला आणि जो दबाव पूर्णपणे क्रिएट केला होता सूरजने, तो दबाव पूर्णपणे शिफ्ट करत असताना चांगला षटकार वसूल केलाय आकाश चिंदारियाने. वेगवान चेंडू आहे, किती उंच गेलाय बघूया, किती लांब गेलाय. हो, वेगवान चेंडूला वेगवानच उत्तर दिलंय. बॅक टू बॅक 6. आकाशने हा फटका आकाशाला गवसणी घालणारा मारलाय. आपल्या नावा रूपाला साजेस असा शॉट आणि सीमारेषेवर बॅक टू बॅक 6. ओपन पिच गेंद थी और उसका फायदा उठाया। इससे पहले लेग ब्रेक करना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर रखना चाहते थे, वहां अगर देखे तो रूम मिला। ये आगे गेंद है, ओवर पिच गेंद है, बल्लेबाज तैयार थे, बल्ले के बीचों बीच गेंद दिया, गेंद बाउंड्री के बाहर जाते भी लॉकआउट पर खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है। अब अब गेंद है, मिस्टर स्टोक एक कवर पर खिलाड़ी है, आज इनकी फील्डिंग अच्छी नहीं है, बहुत बार गिर गए हैं। और 2 रन या 3 रन देखते आखिरी गेंद पर। बेहतरीन बल्लेबाजी आकाश चिंदारिया द्वारा। आपके सोच का नजरिया बनेगा जीत का जरिया। कमाल कर रहे मैदान के अंदर आकाश चिंदारिया। स्कोर 81 4 विकेट के नुकसान पर 6 ओवर की कहानी समाप्त हुई। तर 6 षटकाखेर धावसंख्या 81. आपण जे प्रेडिक्शन केलं होतं की 70+ आणि निश्चितच आकाश शिंदेने ते स्वप्न आपल्या संघाचं पूर्ण केलं. महेश साखळकरचं पूर्ण केलं. बॅटिंग करता तुम्ही बघतात केतन मात्रे कॅच अँड बोल्ड बाय सूरज पाटील. 39 एक्सलेंट बॅटिंग परफॉर्मन्स. एक विध्वंसक खेळी 21 चेंडूमध्ये. त्यानंतर रजत कुडाळकर चांगली साथ दिली. पहिल्या विकेटसाठी 25ची पार्टनरशिप बघायला मिळाली. 5 चेंडूत 12 धावा. राकेश कर जास्त काही करू शकला नाही, रनआउट झाला. 7 चेंडूत 4 धावा. ओमकार देसाईकडनं अपेक्षा जास्त होती, एक षटकार सुद्धा मारला, पण 2 चेंडूत सावरतो बाद झाला. अमित नाईक स्ट्राईक मिळालीच नाही, पण आकाश चिंद्रेने मात्र ज्याप्रमाणे बॅटिंग केली 3 चेंडूत 14 धावांची खेळी. 81 धावा फलकर 6 षटकांमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमरीश यादव 2 ओवर 24 रन, कोई सफलता नहीं है। बरकत शेख 2 ओवर 27, बहुत ही महत्वपूर्ण विकेट केतन मात्रे का इन्होंने लिया। गणेश कदम 1 ओवर 13 रन, कोई सफलता नहीं है। सूरज पाटिल ने 2 विकेट चटकाए, लेकिन आखिर के जो 2 गेंदे थे उसके ऊपर हमला हुआ। पहला विकेट 25 पर, दूसरा 54 पर, तीसरा 65 पर, चौथा 67 पर। तो ये बहुत महत्वपूर्ण ओवर था सूरज पाटिल का, 2 विकेट चटकाए। लेकिन प्रसाद आखिर के 2 गेंदों पर आकाश ने 2 बड़े स्ट्रोक, कवर के ऊपर से एक अच्छा स्ट्रोक था, उसके बाद में लॉन्गर के ऊपर से बहुत ही बेहतर स्ट्रोक खेला था। इसलिए मोमेंटम जो है ना बल्लेबाजों की तरफ चला गया। लग रहा था 75 के आसपास, 70 के आसपास स्कोर रुक जाएगा, लेकिन आकाश ने अच्छा फिनिश किया है। 36 गेंदों में 82 रनों की जरूरत है। धारसकल गोबा और ग्लोरियस स्पोर्ट के बीच एक बहुत बड़ा मुकाबला, बेस वर्सेस बेस की लड़ाई है। जब दूसरी पारी शुरू हो जाएगी तो हमारे साथ जुड़ेंगे हरीश काकोडकर और दूसरी तरफ लीजेंड कमेंटेटर अशोक नायक। अब मजा आएगा, कहीं मच जाएगा। हमारे साथ जुड़े रहे। साकी प्रीमियर लीग 2024 की अद्भुत कहानी tenniscricket.in पर आप जरूर देखते रहे। अभी 5000 से ज्यादा दर्शक जो है ये टूर्नामेंट का बहुत बड़ा तीसरा मुकाबला देख रहे थे। अब हमारे साथ जुड़े रहे। और राकेश कहेर जिनके बारे में हम चर्चा कर रहे थे, और राकेश कहेर एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। ऑर्डर नाउ क्रिकॉन, गेम मोड ऑन। तो क्रिकॉन का बॉल भी बिल्कुल आ रहा है, क्रिकॉन की टूर्नामेंट भी आ रही है। और स्टाइल ओवर
पावर का फ्यूजन, कोई कंफ्यूजन नहीं है। क्रिकॉन कमिंग सून। आणि याच दरम्यान राकेश तांबोरे, पालघरच्या क्रिकेटसाठी प्रसाद खूप मोठं योगदान आहे आणि ज्या पद्धतीनं पालघरच्या खेळाडूंना व्यावसायिक स्पर्धेमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं, म्हणजे अनिकेत आणि राकेश या दोघांबद्दल मी निश्चितच आवर्जून प्रेक्षकांना सांगू इच्छितो. कारण बऱ्याच वेळेला त्यांना कधीही प्रकाश होतात यावं असं वाटत नाही की बा माझं नाव घ्यावं असंही वाटलेलं नाही आहे, परंतु क्रिकेट करता ते योगदान देत राहिले. पालघरच्या क्रिकेटमध्ये जे काय तारे सितारे आज चमकदार कामगिरी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती करतात, त्यामध्ये अनिकेत आणि राकेश यांचं फार मोठं योगदान आहे. सध्या ते आमच्या समोरच्या कक्षामध्ये आहेत. चतुर नार्वेकर, रोहित नार्वेकर इम्पॅक्ट प्लेअर असेल रजतच्या जागी. खरं तर रोहितला कमी ओळखतात आणि चतुरला जास्त ओळखतात, कारण तो चतुराईने बॅटिंग करतो मैदानावरती. चला मॅच सुरू होतोय, अत्यंत महत्त्वाचा सामना. दोन्ही संघ सज्ज असतील. बॅटिंग करणारी टीम, चला आपण आपले बॅट्समन मैदानावरती पाठवा. ज्यावेळी खेळ सुरू होईल या सामन्याचं धावचं समालोचन मराठी आणि इंग्रजीमधून ऐकूया. एका बाजूला हरीश काकोडकर असतील तर दुसऱ्या बाजूला आपण अशोक नाईक. धन्यवाद प्रसादजी, धन्यवाद प्रशांत आदिवडे. हरी सर, मी म्हणेन की जे शेवटच्या क्षणात शेवटच्या ओव्हरमध्ये जे 2 षटकार निघाले, ते षटकार धावसंख्येसाठी खूप महत्त्वाचे ठरतील मैदानात. धाडसाकळ गोवा क्रिकेट संघाला एक सुरेख फटकेबाजी. सुरुवातीला केतन म्हात्रे 39 धावा, त्यानंतर रजत कुडाळकरच्या 12 धावा, 14 धावांचं योगदान आकाश. 2 मोठे फटके आकाशच्या बॅटमधून आपण बघितलेत. आकाश चिंदारी आणि सलामीची जोडी मैदानात सज्ज होते. क्षितिज आणि विश्वजित गरुड हे 2 सलामीवीर मैदानात सज्ज होत आहेत. एक चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, पण तेवढाच उत्तम रीतीने खेळून काढतोय. यष्टीरक्षक येतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची परती करतोय. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिलं षटक गोलंदाज सज्ज झालाय तो आशिष मेरुल आमच्या बरोबर समोरून रोड एंड कडनं. This should be gone. This should be gone. Trying to go downtown and getting a leading edge against the pace and the cut of Ashish Merul. Not one of the easiest bowlers to hit for boundaries and sixes down the ground. And the batter, in trying to do the pedal on the accelerator, has just departed. Kshitij More did not open the account out on the second ball of this run chase and yet to open the account at the moment. Glorious Sports is 0 for 1. बघा, रिप्ले आपण बघू शकता. थोडासा लेग कटर चेंडू. कदाचित हरीश, मला वाटतं हा प्रयत्न होता त्या फलंदाजाचा की मिड ऑफ आणि मिड ऑन सर्कलमध्ये होते आणि त्यामुळे समोर एक मोठा फटका खेळायचा आणि डावाला सुरुवात करायची, परंतु फटका फसलाय. एक साधा सोपा झेल मैदानात टिपला गेलाय. पहिला गडी बाद झालाय. नवीन फलंदाज बघूया मैदानात पावलं टाकतोय. संग्राम शिंदे यापूर्वीच्या सामन्यातील सामनावीर मानकरी तोच मैदानात सज्ज होतोय, परंतु एक नाजूक सुरुवात. पहिला हादरा, धावांचं खातं उघडायचं आहे. बघूया या येणाऱ्या चेंडूवर काय मैदानात घडतंय ते. Yes, you cannot blame the batters also. When it's a 6 overs game, 80
82 being the target for the team. 82 is not easy against such a bowling unit. Strong 4 bowlers. You can expect Mahesh Malinga is not bowling. So how strong is the bowling lineup of Dharsaka Stars? The pace, the line, the accuracy of these bowlers yet to begin the innings, begin the proceedings here. Back of length, just going away and trying to play the shot outside on the leg side, which is not an easy ploy against Ashish Mehrul. Cutting it away towards the backward point region. There's a fielder there, and he could not stop the ball. So very good, very well played, in fact, well controlled, just to get it away from the point region fielder and away from the deep extra cover region fielder. And they begin the innings with a boundary 4-1 at the moment. बघा लेग कटर चेंडू थोडीशी वाट बघितली आणि एक चांगला फटका कव्हर पॉईंटच्या दिशेनं मिळाला. 4 धावा. पहिला चौकार हा निघतोय तो ग्लोरियस स्पोर्ट्स क्रिकेट संघाकडून. एक मोठं आव्हान, 82 धावांचं तगडं लक्ष समोरच सामना जिंकण्यासाठी. हवेत फटका मिडॉनला, झेल, परंतु सुटलाय झेल. आखू टप्प्याचा चेंडू, एक पोलचा फटका मिडॉनला, क्षेत्ररक्षक फिरोज त्या ठिकाणी, परंतु झेल सुटलाय. आणि बघूया मिळाली संधी, त्या संधीचा किती फायदा हा फलंदाज येणाऱ्या काही काळात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. Sangram Shinde it is. They've dropped him. Nicely played, but straight back to the bowler. This is the professional approach of this team. Entire professional outfit. Well, you just cannot move out of the popping crease as well. They throw back quickly to the keeper. Excellent over here, and a good start given by Ashish Mehru, just conceding a boundary in that and picking up the wicket of the opener Kshitij More. Is the end of 1 over. Is 4-1 at the moment. Glorious Sports. चांगला चेंडू, सन्मान दिला जातोय. फॉलोथ्रू मध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि त्याच एकाच ऍक्शन मध्ये चेंडूची फेक आपण यष्टिरक्षकाच्या दिशेने बघतोय. पहिलं षटक समाप्त होतंय. एक गडी बाद होतोय या पहिल्या षटकात आणि थोडीशी धीमी सुरुवात मी नक्की म्हणेन. अवघ्या 4 धावा 82 धावांचा पाठलाग करताना त्या ग्लोरियस स्पोर्ट क्रिकेट संघ सामना मैदानात धाडसाकळ स्टार्स विरुद्ध ग्लोरियस स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान. Meanwhile, I'll request the captain. मैं यहाँ पे गुजारिश करना चाहूँगा, दरखास्त करूँगा राहुल 11 के कप्तान और ऐसे ब्रह्मा बॉयज़ काला चौके के कप्तान थोड़ा सा जल्दी आ जाएगा. यहाँ पे आपको अगला मैच जो आपका खेला जाएगा वहाँ पे टॉस अंपायर आपके लिए यहाँ पे वेट कर रहे हैं. तो इसलिए मैं दोनों को कप्तान को गुजारिश करना चाहूँगा कि ये आपका पहला कॉल है तो जल्दी आ जाएगा टॉस के लिए. अगला मुकाबला आप दोनों के बीच में खेला जाएगा. चला, दोन्ही टीम कॅप्टन राहुल 11 विरुद्ध SA ब्रह्मा बॉयज काळा चौक या दोन संघादरम्यान निरांतरचा सामना होतोय. दोन्ही कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स पाशी या. नाणेफेक आणि हा सामना संपल्यानंतर लगेच सामना होतोय. गोलंदाजीत मैदानात बदल होतोय. ऑफ टम्परचा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, एक चांगला फटका ऑफसाईडला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. एक धाव. दोन्ही फलंदाज वेगात अतिशय पूर्ण करतायत. एक उंच पुरा गोलंदाज हरिसर मैदानात सज्ज झालाय तो पंकज पाटील. एकेरी धावपलक पुढे सरकलाय तो 5-1 गड्याच्या मोबदल्यात. Almost 6 feet plus the bowler at the moment, Pankaj Patil, and the ball has been delivered almost close to 7 feet and more to 7. So he's definitely going to get more bounce from the good length, hard length. This time straight down the ground. Very safe shot. There is no one patrolling that region. One bounce. This was slightly more into the slot region, and that's why the batsman had ample of time. He is in prolific form. A catch dropped off him, and whenever a catch dropped off explosive batter, he always explodes immediately. थोडा ओव्हरपिच चेंडू आणि पॉवर प्लेच्या षटकात ज्या फटक्यांची अतिशय आवश्यकता म्हणजे मिडॉनला क्षेत्ररक्षक, मिडऑफला क्षेत्ररक्षक आणि त्याचवेळी फलंदाज एक सुरेख असा फटका टोलवतोय. मिळतायत त्या 4 धावा. या चौकारानं दुसरा चौकार हा फलंदाज संग्रामच्या बॅटमधून आपण बघतोय. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा तो आपल्या पुढील चेंडू टाकण्यासाठी पंकज पाटील. So far, after that shot down the ground, they are prompting the field change here. Got a man from the offside to the leg side, so there is long on now and a deep mid-wicket region for Pankaj Patil.
This is in the air. This should be a goner. Easy catch. He was trying to go actually in the backward point region for the reverse hit. The ball hitting the leading edge and straight to the short covers region fielder. So you can see how quick the ball was, and he was very late to play the shot. The ball has come and hit the bat rather than the bat hitting the ball, and that's why it is scooped in the covers region. Finally taken, and once again the man in form, Sangram Shinde, who departs after a couple of boundaries. एक मोठा हादरा नक्की बसतोय. रिप्ले बघा, आपण जेल टिपला गेलाय. हरी सर, मी म्हणेन की बऱ्याचदा ज्यावेळी हे फटके चांगले बसतात त्यावेळी आम्ही खेळाडूंचं कौतुक करतो, परंतु ज्यावेळी हे फटके फसतात संघ पूर्णपणे हा मैदानात अडचणी देतोय. दुसरा हादरा सामनावीर ज्याने पटकावला होता, खूप निराश मनानं तंबूकडे परतताना दिसतोय तो संग्राम, आणि त्याची जागा घेण्यासाठी आणखी एक नवीन फलंदाज हा मैदानात सज्ज होतोय तो, ज्याने यापूर्वीच्या सामन्यात अगदी शेवटच्या क्षणी टोलेबाजी केली होती. तो अप्पा काशी हा सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी. And as far as the switch hit or the reverse are concerned, it should be a surprise shot. Nowadays, all the batters are trying to play it almost every ball. And when you see players like this playing against each other in different open tournaments, not only in Goa but Maharashtra, Karnataka, they are going everywhere, and they certainly know this player has got the switch hit, immediately put a man in the deep. And that strategy, I feel that surprise switch hit should be more played rather than switch hit being played off every ball, because the percentage of the success of a switch hit is less, and whenever they are being played for sixes on the boundaries, they look good, but there are sometimes big block holes as well. फुल टॉस चेंडू मिड विकेटला, एक सुरेख फटका डीप मिड विकेटला, चेंडू सीमापार, षटकार 6 धावांसाठी. बऱ्याच वेळानंतर एक मोठ्या फटक्याच्या शोधात संघ होता, आणि तोच फटका एक लोअर फुल टॉस ऑफ स्टंपवरचा चेंडू आडव्या बॅटनं भिरकावला जातोय तो मिड विकेटला. चित्ररक्षकाला कुठलीच संधी नाही. बघा रिप्लेमध्ये जे टेनिस क्रिकेट .in जोडले गेले होते प्रेक्षक या सांगेम प्रीमियर लीगच्या दरम्यान, आणि नक्कीच आपल्याला बघायला मिळते अतिशय सुंदर असं कॅमेरा वर्क या स्पर्धेचं. It is almost like a no-look shot here. No-look shot from the batter. And he's saying, yes, I can play this shot as well in the book. I just fetched it. The bowler is saying that I bowled almost a perfect Yorker, but it turned out to be a low full toss, which has been whacked on the leg side. Not bad bowling, but this has been really skillful. Some talent this boy has at the moment. भरपूर हल्ली गोलंदाज प्रयत्न करतात यॉर्कर चेंडू टाकण्याचा, आणि अशा वेळी बऱ्याच वेळा फुलटॉस चेंडू पाहायला मिळतात, आणि त्या फुलटॉस चेंडूला मात्र चोख प्रत्युत्तर फलंदाज देत. षटकार 6 धावा या धावफलकावर. टप्प्याचा चेंडू, एक हुकचा फटका डीप स्क्वेअर लेगला, आणखी एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. Brilliant batting this is. First one was almost swept away, and this one hooked away towards the square leg region. So margin for error against this Vishwajit is very less. 2 sixes against his name. And now these things, the total is coming back on track. They are chasing a big total of 82 runs, and the end of 2 overs, Pankaj Patil, although picked up a wicket in this over, has conceded 18 runs of his first over, and is 22 for 2 at the moment. After completion of 2 overs, glorious sports. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 22. चलो आइए जल्द से जल्द, चलिए प्लीज अगले मैच के लिए कैप्टन टॉस के लिए आइए. SA ब्रह्मा बॉयज काला चौके और राहुल 11 दोनों टीम कैप्टन टॉस के लिए आइए. जल्द से जल्द कॉमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए. पॉवर प्ले समाप्त झालाय. पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षणात मैदानात बदल झालाय, गोलंदाजीत बदल झालाय. आमच्या बरोबर समोरून तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो वैयक्तिक दुसरं आशिष मेरुल. स्विच हिटचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बाकीचं काम यष्टिरक्षक केतन म्हात्रे ज्याने फलंदाजीत 39 धावा केल्या, तो यष्टिरक्षकाच्या भूमिकेत या ठिकाणी मैदानात दिसतोय, आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो आशिष मेरुल पुढील चेंडू टाकण्यासाठी. Oh, this is good bowling, really good bowling here at the moment. And that's the reason why he has been included in the side. As 1 or 2 bowlers are getting 2 overs to bowl. It's certainly the first and the third over in the previous innings as well, bowled by Ashish Mehrul. He looks so effective with his quick bowling as well as the quick leg cutters.
the batters at the moment are struggling to see where the ball is landing and whether it's a leg cutter or a straight one. Sensible. अकूट टप्प्यात ऑफ स्टंपरचा चेंडू बॅटची आतली कड घेतोय. यष्टिरक्षक चेंडूवर येतोय, चेंडूवर ताबा मिळवतोय, धाव काय मिळत नाही. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक. आशिष मेहरुल आमच्या बरोबर समोरून विरुद्ध बाजूनं आपल्या बॉलिंग मार्कवर. मोठा फटका फसलाय एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू थोडासा पुढे पडतोय. बॅकअप होतोय कव्हर पॉइंटवरनं. जोपर्यंत परती होते पुन्हा एकदा धावफलक एकेरी धावेनं हा पुढे सरकतोय. (23) लॉस ऑफ 2 विकेट टोटल स्कोर. षटक क्रमांक तिसरं. गोलंदाज आशिष मेहरुल, डावी उजवी जोडी ही मैदानात ग्लोरियस स्पोर्ट्स क्रिकेट संघाची. आणि डावखऱ्या फलंदाजासाठी जो सुरुवातीला ओव्हर द विकेट, तो मात्र आता आशिष मेहरुल आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय, आपली बाजू बदलतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा मैदानात बदल होताना आपल्याला दिसतोय. ऑन साईडला डावखुरा फलंदाजासाठी ऑन साईडला एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक डीप लॉंग ऑन. चांगला चेंडू बॅटला लागतोय, पायावर आदळतोय, फॉलो थ्रू मध्ये येतोय, चेंडू अडवतोय. अतिशय अचूक दर्जेदार गोलंदाजी. सुरुवातीच्या पहिल्या षटकात अवघ्या 4 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकात निघाल्या 18 धावा आणि या षटकात मात्र अजूनपर्यंत मोठा फटका काय फलंदाजाला संधी देत नाही. And they looked, this is in the air, this is in the air, this might be a chance, who is taking it? And that's a good catch. It's come all the way from point region. There were 3 fielders converging on the catch, which was scooped high, and finally it is Amit Naik taking a good catch because he had to gauge other 2 fielders around him. What an over, sir. What an over. Because Ashish Mehrul, as the name suggests, he has ruled over the batter in this game. Just 2 overs that he has bowled, picked up 2 wickets and just 5 runs conceded. Spectacular. And he's keeping the game well in control for Dharsaka Stars because at the rate when you are expecting almost 15 runs to get, he's just conceding 1 or 2 runs. एक सुरेख असा मैदानात झेल टिपतोय आपल्याच गोलंदाजीवर आशिष मेहरुल. बघा, एक 20-25 पावलाचं अंतर त्याने पळत हा झेल टिपला. शेवटपर्यंत चेंडूवर अगदी नजर राखली. या सामन्यात हरीश सर, आता थोडीशी कॉमेंट्री बॉक्समधून आम्हाला पण उत्कंठ असेल की कर्णधार महेश साखळकर उर्फ मलिंगा काय शेवटच्या षटकात येईल काय या मॅचमध्ये. एखादं षटक टाकण्यासाठी 5वं किंवा 6वं षटक, ही थोडीशी उत्कंठा कॉमेंट्री बॉक्समधून. सामना संपलाय निम्म्या षटकांचा, म्हणजे 3 षटकांचा, आणि या 3 षटकानंतर धावफलक पोहोचलाय तो 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. Well, there is no short of talent. He can definitely match any of the bowlers in this camp. The way he has performed in the entire seasons, or not only this season, for the past 5 or 7 seasons, Mahesh Sakhalkar has been one of the top bowlers of Goa. And certainly, I think the confidence he has to bowl against the top bowlers, not that he has not played, he has played against some of the icon players in All India category when the tournaments held across in Goa. And he has excellently performed well there, picking a player of the match as well as player of the series. You can see he just has a talent in bowling, and in spite of talent in bowling, he is the icon player or the captain of even the franchises tournament that are held in Goa. That shows and speaks volume about the talent of Mahesh Sakhalkar, and I personally feel that he should come and bowl one of the overs. Outside edge, going down towards the third man. And he's an expert in bowling the wide Yorkers and the Yorker length that he bowls, and the variations that he has. A lot of fan following for him in Goa and many other parts just outside as well when they go in open tournaments. So certainly one of the strengths as well in the bowling department. And as a captain, he himself has to get to bowl. There is no one else because he has to decide whether he has to come. But sometimes the pressure of the franchises, because there are a lot of Australian players coming and playing for Dharsaka Stars, so giving them of opportunity as a captain also comes into the forefront, and maybe he's thinking in the lines. चांगला चेंडू, एक वाईड यॉर्कर हलक्याच खेळून करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक एकेरी धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. महेश साखळकर उर्फ मलिंगाचा आपण हरिसर उल्लेख करत होतो, आणि त्याच्या गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र आहे ते यॉर्कर. अतिशय वेगात
यॉर्कर टाकण्यात हातखंडा असलेला हा गोलंदाज. पुढील चेंडू अल्टीपल्टीचा प्रयत्न, ऑफस्टंपवर टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर वळतोय चेंडू. डावखुरा गोलंदाज खूप जास्त टर्न होतोय चेंडू आणि त्याचमुळे पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडत धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 29 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा भरकटतोय गोलंदाज. थोडासा वेगात अतिवेगात चेंडू टाकायचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर. पंच एकदा दोन्ही हात समांतर करतायत. आणखी एका अवांतर धावेची भर ही धावसंख्येत पडते. 4थं षटक गोलंदाज फिरोज शेख आपल्या बॉलिंगवर. एक 10-12 पावलांचं रनअप आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. This is in the air and not timed that well. Just going to be a single, maybe at the most a couple of runs. No, restricting to just a single. Couple of wides given away just outside the off stump by the bowler over there. And looking at the scenario at the moment, it's almost 24 runs per over. And with the bowling that Darsakar has, and Firoz, the way he's bowling and bowling nippy, pacey, and mixing it up well as well with his normal orthodox leg cutters, looking for a wide there. Maybe are they thinking of the appeal? I expected they are going to review this, and it is the review that has been taken here. Let's see what is it. It's going to be wide or not. Third umpire will come into action. So he has to review everything, where the ball has pitched, where was the stance of the batsman, and where the ball has gone past the bat. So all these things are taken into consideration. That's why the replays into slow-mo action becomes very, very important, and that's the credit should be given to tennis cricket as well for getting different camera angles here. And all the cameramen have done an incredible job. Entire team of Gaurav Samant and Santosh Nanekar doing a good job. It's not easy to cover all the different aspects, and the umpire calls it a fair delivery. It's a fair delivery, and that goes into the favor of the bowler. The earlier two ones were considered a wide, but this time it has certainly it's the right decision has been made. 4 overs gone, and is 31 for the loss of 3. And 51 runs required in 12 balls. That is almost 25-26 runs per over. So it's like hitting 8 sixes in 12 balls, which is almost like a Mount Everest to climb here for the batters of Glorious Sports. Darsakar Star once again will be looking to win this, and will also take some rest as well. 4 षटकं समाप्त झालीत. 31 धावा उरलेत. 12 चेंडूत 51 धावा. सामना इथून जिंकायचा आहे तर चौकार षटकारांची आतषबाजी ही मैदानात फलंदाजांना करावी लागेल. बघूया या येणाऱ्या षटकात काय घडतंय गोलंदाजीत. आणखी एक बदल होतोय. 5वं षटक बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय प्रीतम बारी. आणखी एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. गतवर्षीचा विजेता हा संघ या मैदानात आपला दुसरा सामना खेळतोय. दोन्ही संघ सुरुवातीचे सामने जिंकतात, त्यामुळे ही लढत महत्त्वाची ही दोन्ही संघांसाठी. आणि बघूया कुठला संघ हा दुसरा सामना या मैदानात जिंकतोय. उरलेत 12 चेंडू आणि या 12 चेंडूत विजयासाठी करायच्या आहेत त्या 51 धावा. Maybe this is a sign that Malinga might bowl the next over, because Pritham Bari bowled the last over in the previous game, the 6th over. And this time he's bowling the 5th over. So they have not given the second over to Firoz Sheikh. That gives an indication that when Pritham Bari bowls his 5th over, we might just get one of Goa's favorite bowler, Mahesh Sakalkar, in to bowl the next over. So much of strength in the bowling lineup of this team that sometimes put pressure on the captain as well. He himself is the captain, and how difficult it is to get himself on when you see there are even more options than the options that has been chosen here by the captain himself. बरोबर सर. आणि गोलंदाजीत बघा विविधता आपण गोलंदाजीत या बघतोय. म्हणजे एखादा फिरकी गोलंदाज जसा लेग ब्रेक चेंडू वळवतोय तशी गोलंदाजी वेगवान गोलंदाज सुद्धा करताना दिसत आहेत. बघा त्याच अँगलमध्ये म्हणजे जवळपास मी म्हणेन की मगासचा चेंडू आणि आता चेंडू एक रिप्ले मैदानात अचूक लाईनवर मधल्या इष्टीवरनं चेंडू बाहेर येतोय आणि कुठल्या स्पॉटवर थोडासा चेंडू उसळी पण घेतोय. फलंदाजाला अगदी संधी मिळत नाही आणि हळूहळू सामना थोडासा मी म्हणेन की हातातून निसटत चाललेला दिसतोय मैदानात ग्लोरियस स्पोर्ट क्रिकेट संघाकडून. स्विचिटचा प्रयत्न. याही वेळा चेंडू निर्धाव जातोय. जसजसे चेंडू निर्धाव जात आहेत सामना अगदी येऊन ठेपला येतो. 8 चेंडू आणि
51 धावा. काय हरीश सर शेवटच्या षटकात कर्णधार येईल गोलंदाजीला? Let's see whether he comes on to bowl. At the moment, 4 dot balls bowled by Pritam Bari. Pritam is bowling up Pratim at the moment out in the middle. And at the moment, the batter is struggling to get bat onto the ball. And it is going miles away. He's not even anywhere close to the ball. So it's an entire struggle here. 5 dot balls in a row. Pritam is saying, I'm not getting a wicket here. Should have got one. And another one cut him into half. He's also having a smile out in the middle. He knows that I have been totally perplexed and fooled here by the excellent bowling performance of Pritam Bari. No answers here from the batters at the moment against the classy and the questions posed by Pritam Bari. A maiden over here. A maiden over from Pritam Bari. Although wicketless, but maiden over in tennis ball cricket is worth a value in diamonds. आजचं बघा या हे षटक रिप्लेमध्ये बघा जे चेंडू निर्धाव टाकले गेले बघा रिप्लेमध्ये आपण टेनिस क्रिकेट .inशी जोडले गेलोय आणि हे निर्धाव षटक अतिशय सुरेख गोलंदाजी. स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक आज चौथा दिवस. And finally we see the captain of Darsaka Stars. This time he has been hit down in the mid-wicket region, straight in the slot, missed the mark, missed the Yorker, and 6 runs to begin here. Mahesh Sakalkar, certainly a loser here because he has not got a ball in the previous game. Let's see, he should come back. The way the talent that this man has, nicely batted, I must say, by the batter. Nicely bowled, but slightly wide. This was a slower leg cutter here. Not a bad option chosen here because they have struggled against the leg spin. You see Pritam Bari bowling the leg cutters. They have hardly put bat onto the ball. And once again, Malinga choosing that option right in the block hole. Right in the block hole. And appeal here. Maybe struck outside the line of the off stump. And that's what prompted umpire not to give it out. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या. हा सामना अगदी समाप्त होतोय अगदी लवकर आणि लगेचच सामना होतोय त्यामुळे दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. एक अल्टीपल्टीचा फटका मैदानात बघतोय डीप कव्हर पॉइंटला. चेंडू षटकार 6 धावांसाठी परंतु बराच उशीर झाला या मॅचमध्ये. 82 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात हवी होती ती सुरुवात काही बघायला मिळाली नाही. ती ग्लोरियस स्पोर्ट्स क्रिकेट संघाकडून महेश साखळकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. या षटकात आतापर्यंत 2 मोठे फटके त्याच्या गोलंदाजीवर, एक लॉंग ऑनला, एक डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं. शेवटचं षटक धावफलक स्थिरावलाय. अवघ्या 2 चेंडूत 38 धावा असं धावफलकावर समीकरण. चांगला फटका ऑन साईडला, लॉंग ऑनला, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत. त्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाज एकेरी धाव ही पूर्ण करतायत. So umpires are discussing at the moment, and it will be toss soon between the two teams, Rahul 11 and SA Brahma Boys. And that whichever teams win here is going to play against the loser of this game. It's certainly going to be glorious sports. And Darsaka Stars winning 2 out of 2 certainly made it into the quarter league stage. So that's how the group is. It's a big match format, and winning the 2 games makes you enter into the quarter league stage. A comprehensive performance by this team right from the batting. Here is the scorecard. Darsaka Goa posted a score of 81 for the loss of 4 wickets. It was a blistering knock from Ketan Matre at the top. 39 of just 21 balls. Akash Chindaria, and that finish from him of 2 sixes, 14 from just 3 balls. Rajat Kuralkar once again got a start but could not get to a big total. Omkar Desai was a small cameo from him, and it was a couple of wickets for Suraj Patil. Barkat Sheikh 1 wicket, and then coming into the second innings, it was totally dominated by the bowling of Darsaka Goa. Ashish Mehrul, what a bowling performance! 2 wickets for just 5 runs. Pankaj Patil, slightly expensive in his first over, but taken 1 wicket, and
it was Apa Kashid and Vishwajit Garu with a double-digit figure for Gloria Sports. Nothing much to show for Gloria Sports in this particular game when entire three department is considered to be a stronghold of Darsaka Stars, and that's exactly how they have gone ahead with this match. A fabulous performance, and certainly winning two games makes them into a comfortable position that cruises them into the quarter league stages that is going to be played on Saturday. But here are the sponsors, and also now need to update about the player of the game.